नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की अंघोळ करताना किंवा मग केस विंचरत असताना तुमचे केस अगदी हातामध्ये येत आहेत. झोपल्यावरती, उशीवरती, त्यानंतर फरशीवर, ड्रेनेजमध्ये सगळीकडे फक्त केस आणि केस दिसत आहेत. तर मनामध्ये भीती देखील निर्माण झाली असेल की आता आपले केस पातळ तर होणार नाहीयेत ना. आणि जर तुम्हाला देखील असाच प्रॉब्लेम असेल तर आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुमच्यासोबत असा एक घरगुती हेअर रेमेडी शेअर करणार आहे जी हजारो रुपयांच्या सिरमला देखील फेल करेल. आणि यामध्ये आपण फक्त दोन नैसर्गिक गोष्टी वापरणार आहोत, ते म्हणजे फेनुग्रीक आणि रोजमेरी. यामुळे तुमची केसांची हेअरलाईन दाट होईल, केस गळणं थांबेल, नवीन केस उगवायला सुरुवात होईल आणि केस अगदी स्मूथ आणि शायनी होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. बघा, आजची रेमेडी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत मेथीदाणा. मेथीदाण्यामध्ये प्रोटीन आणि निकोटिक ऍसिड असतं, जे आपल्या केसांचं गळणं थांबवतं, नवीन केस उगवायला मदत करतं आणि सोबतच आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन देखील सुधारण्यासाठी हेल्प करत असतं. आता बघा, टोनर बनवण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ असं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा मेथीदाणा ऍड करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार मेथीदाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त नक्कीच करू शकता. इथं मी एकदाच वापरण्यासाठी टोनर बनवतेय, त्यामुळे मी फक्त 1 कप पाण्यामध्येच हे बनवणार आहे. आणि आता बघा, हे पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला दुसरा इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ऍड करायचा आहे, जो की आपल्या केसांसाठी एक वरदान असल्यासारखं काम करतो. तर तो म्हणजे रोजमेरी. बघा, जर तुम्हाला फ्रेश रोजमेरीची पानं भेटली ना तर तुम्ही फ्रेश रोजमेरीची पानं घेऊ शकता. आणि जर फ्रेश नाही भेटली तर माझ्यासारखं तुम्ही ड्राय रोजमेरी देखील नक्कीच वापरू शकता. हे तुम्हाला ऑफलाईन स्टोअरमध्ये किंवा मग ऑनलाईन कुठंही इझिली मिळून जाईल. कारण रोजमेरी आपल्या केसांमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते, आपल्या स्कॅल्पला ऑक्सिजन पुरवते आणि त्यामुळे आपलं जे स्कॅल्प आहे ना ते अगदी हेल्दी आणि क्लीन राहतं. बघा, साधारणतः 1 ते 2 चमचा एवढी रोजमेरी मी इथं घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये आपल्याला ऍड करायची. बस, आता आपल्याला आपलं जे हे पाणी आहे ना ते गॅसवरती 5 ते 10 मिनिटांसाठी छान असं उकळायसाठी ठेवून द्यायचं आहे. जेव्हा पण आपण हे पाणी उकळवायला ठेवू ना तेव्हा गॅसची फ्लेम पहिल्यांदा थोडीशी हाय ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की पाणी उकळायला लागले तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो करा किंवा मग मीडियम केली तरी देखील चालू शकतं. आता हळूहळू आपलं जे पाणी आहे ते उकळत जाईल आणि त्यानंतर मेथीमधील आणि रोजमेरीमधील जी काही पोषक घटक असतील किंवा जी काही न्यूट्रिएंट्स असतील ते आपल्या पाण्यामध्ये हळूहळू उतरायला सुरुवात होईल. बघा, 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्या पाण्याचा जो काही कलर आहे तो इथं चेंज होताना दिसतोय. आणि जोपर्यंत आपलं जे पाणी आहे ते डार्क रंगाचं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे जे पाणी आहे ते छान असं उकळून घ्यायचं. आणि उकळून झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आणि आपलं हेच पाणी 5 ते 10 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं. आणि बघा, थंड झाल्याच्या नंतर एखाद्या गाळणीच्या साह्याने म्हणा किंवा मग एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साह्याने आपलं हे जे पाणी आहे ना ते व्यवस्थित असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता गाळून घेतल्याच्या नंतर आपल्याला हेच पाणी थंड करून घ्यायचंय. आणि वरती जो काही आपला इन्ग्रेडियंट उरलाय ना तो फेकून वगैरे अजिबात देऊ नका. तो असंच तुम्ही वाळवून घ्या आणि त्यानंतर पावडर बनवून पॅक बनवण्यासाठी ठेवून द्या. बघा, इथं आपलं सिरम तर रेडी झालंय, पण हे पूर्णपणे आणखी रेडी झालेलं नाहीये. याच्यामध्ये आपल्याला आणखी एक घटक ऍड करायचा आहे. पण लक्षात ठेवा, हे गरम गरम केसांवरती अजिबात कधीच अप्लाय करायचं नाही, नाहीतर तुमचे केस खूप जास्त ड्राय आणि फ्रीझी होतील. आता याच्यामध्ये आपण शेवटचा घटक ऍड करणार आहे, ते म्हणजे ग्लिसरीन. बघा, ग्लिसरीन हे तुमच्या केसांना चमक आणण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प होते. याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची शाईन येते, केस अगदी सॉफ्ट होतात आणि सिल्की होतात. सोबतच अगदी चमकदार दिसायला देखील सुरुवात होते. आता बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर तुमचं जे काही नैसर्गिक हेअर ग्रोथ टॉनिक आहे ना ते तयार करून रेडी झाले. आता हे टॉनिक वापरण्याची पद्धत आहे ना ती देखील खूप जास्त सोपी आहे. आपल्याला काय करायचं, एका स्प्रे बॉटलमध्ये हे जे टॉनिक आहे ते ट्रान्सफर करायचं आणि त्यानंतर आपल्या स्कॅल्पमध्ये हे स्प्रे करून घ्यायचं. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लावलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करू शकता. किंवा जर तुम्हाला हेअर वॉश करायचा नसेल ना तरी देखील चालू शकतं, कारण याच्यामध्ये ऑइलीनेस वगैरे काहीच येत नाही.
बघा, शक्यतो तुम्ही केस धुण्याच्या 1 ते 2 तास अगोदर जरी हे लावलं ना, तरी तुम्हाला खूप छान फरक जाणवतील. आठवड्यामधून किमान 2 वेळा हे जे पाणी किंवा हे जे सीरम आहे ना, ते तुम्ही नक्की वापरा. आणि जे काही सीरम तुमचं थोडंफार शिल्लक राहिलं असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही शॅम्पू ॲड करा आणि त्याच शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. बघा, तुम्हाला फक्त 2 ते 3 आठवड्यांमध्ये छोटे-छोटे बेबी हेअर्स आलेले दिसायला लागतील. हेअर फॉल पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल. आणि हो, या रेमेडीचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये. त्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्या हेअर्सवरती होणार नाही. चला तर मग हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मेथी असं लिहायला विसरू नका. सोबतच तुम्ही हा उपाय ट्राय केला का नाही हे देखील मला कमेंट करून सांगा आणि काय रिझल्ट भेटले हे देखील सांगायला विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुमच्यासोबत घरगुती ब्युटी टिप्स आणि हेअर केअर टिप्स शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. बाय बाय.